जळगाव जिल्ह्यातील गावठी हाडभट्टी दारू व बनावटी दारू या ठिकाणी बंद करावी या अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी युवती पदाधिकारी असतील, महिला पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। निदर्शने करताना दिसून येत आहे। राज्य उत्पादन शुल्काचा या ठिकाणी निषेधाच्या घोषणाबाजी करताना दिसून येत आहे। नेमकी निवेदन दिलेले यासाठी बोलण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी आहेत। ताई, काय सांगाल, काय निवेदन दिलं नेमकं? आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये अवैध दारूच्या प्रकरणात म्हणजे दारू विक्रीच्या संदर्भातला, दारू निर्मितीच्या संदर्भातली तक्रार घेऊन आम्ही तक्रार निवेदन जळगाव जिल्ह्याचे महाशय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बनावट दारूचा प्रकार हा अतिशय गांभीर्यपूर्वक आहे। आम्ही वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही.टी. बुकान साहेब यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र त्यांनी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत फक्त दिखाव्याचे छापेमारी केले आणि त्या माध्यमातून त्याच्यात इम्पॅक्टफुल काहीही कारवाई झालेली नाही। अशा पद्धतीच्या आमच्या तीव्र भावना आणि ही तक्रार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांना घेराव घालून आंदोलन करून निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी या पद्धतीने अशी आहे की ज्यांनी आम्ही सर्व महिलांची आणि पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली, ज्यांना आम्ही वेळोवेळी तक्रार देऊन आग्रह करत होतो की तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथक नेमून निर्मितीवरती छापेमारी करावे, त्याची साठवणूक, त्याची ट्रान्सपोर्टेशन आणि विक्री या सगळ्या गोष्टींवरती अंमलबजावणी करून उपाययोजना राबवाव्यात, पण त्या झाल्या नाहीत। याच्या संदर्भात व्ही.टी. बुकान साहेबांवरती त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये हे केली, कसूर केली, त्याबद्दलची आमची तक्रार असून आम्ही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे असं निवेदन, तक्रार निवेदन जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे। ताई, याआधी देखील तुम्ही या ठिकाणी तक्रार केलेल्या होत्या। गेल्या मागील महिन्यात जर विचार केला तर पुण्याची घटना ही ताजी होती। पुण्याला बनावट दारूमुळे या ठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागला होता। त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती, मात्र असं जर बघितलं तर एक महिना उलटूनही या कुठली कारवाई झाली नाही। आज तुम्ही थेट संपूर्ण महिला जिल्हाधिकाऱ्यांना भेटताय, पुढचा कसा इशारा येणार या संदर्भात? अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तर पुण्यामधली घटना आपल्याला माहिती की दारू बनवणाराचाच त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आमच्याकडे देखील आलेल्या तक्रारींमध्ये आम्ही वेळोवेळी ज्या पद्धतीने प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रशासन त्यात जागे होत नाहीये। तर आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये रावेर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अमोलदादा जावडे यांनी देखील हा विषय पावसाळी अधिवेशनात मांडून धरलेला आहे। याच्यावरती येत्या 10 तारखेला आन्सर ठेवलेला आहे। त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा ही तक्रार निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये हे सर्व करून सुद्धा प्रशासनाला जर जाग येत नसेल तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रशासनाला अजून खडबडीने जागी करण्यासाठी लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देऊ। तुमची काय प्रतिक्रिया असणार? आमची हेच विनंती आमची की दारू बंद झालीच पाहिजे। जळगाव जिल्ह्यातलीच नाही, पुऱ्या ऑल इंडियातली दारू बंद झाली पाहिजे। आणि त्या दारूमुळे लय त्रास होते, बाईला महिलाला त्रास होतो, लेकराला त्रास होतो, शिक्षण होत नाही, त्याचं त्रास होतो, म्हणजे परिवाराला त्रास होतो। माणूस दारू पिऊन नाला कधी म्हणजे ताट होतो एकदम, म्हणजे 500 रुपये जरी कमवले तर 300 रुपये माणूस करतो आणि 200 रुपये घरात देतो। इथल्या कुटुंबाला कसं काय चालावं पाहिजे 200 रुपयात? तेच आमचं म्हणणं आहे की दारू बंद झाली पाहिजे, पुऱ्या देशातलीच, जळगाव जिल्ह्यातलीच नाही, पुऱ्या देशातली दारू बंद झाली पाहिजे। दारूमुळे चांगले चांगले संसार उद्ध्वस्त होत आहे, लहान मुलांवर परिणाम होतोय, त्याच्यामुळे दारू ही बंद झालीच पाहिजे। निश्चितच ह्या होत्या राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया की पुण्याची घटना ताजी असतानाच मात्र जळगावात बनावट दारू आणि हातभट्टीची दारू या ठिकाणी विक्री होते आहे। भविष्यात ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी युवती पदाधिकारी या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मात्र येणाऱ्या काळात प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीची दखल या दारूबंदी विभागाच्या वतीने घेण्यात येते हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।